कळस का बरं हलतो? काय आहे, वारा आला की पानं हलतात, पाऊस आला की पानं पाण्यासहित हलतात, झाडाचं पान. आणि एखाद वेळेस हृदयामध्ये ओलावा आला की पापण्या सुद्धा अश्रूंनी हलतात. त्यामुळे जर समजा म्या बोले वेदू बोले म्या चालविल्या पवनू चाले, बरोबर, म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये एक म्हणणं आहे की भाव फार मोठा आहे. आता मानलं तर सगळं जग देवानी भरलेलं आहे, नाही मानलं तर देव कुठेच नाही. त्यामुळे आमचा असा श्रद्धा भाग आहे आणि आम्ही इतकी वर्षाला अनुभवतोय. परत त्याच्यासाठी गिनीज बुकची पण गरज नाही, कुठल्याच वर्ल्ड रेकॉर्डची गरज नाही. हा आमचा वैयक्तिक इतिहास आहे, आम्ही तो पाहतो. आजही माऊली महाराज मंदिरातून निघाले आणि देऊळवाड्याला प्रदक्षिणा करतात. सिद्धेश्वराकडे पालखी आली की सिद्धेश्वराचा कळस हालतो. आम्ही असं समजतो, आमचा सगळ्यांचा श्रद्धा भाग आहे की आळंदीचं मूळ दैवत सिद्धेश्वर आहे. त्यामुळे तो कळस हालतो ना, तर सिद्धेश्वर भगवान माऊलींना एक प्रकारे परवानगी देतात की जा विठुरायाला भेटून परत विठुरायाचा निरोप माझ्याकडे घेऊन. आणि फक्त कळस हालताना दिसत जर असेल तर ते भौतिक ज्ञान आहे बरं का. प्रस्थानाच्या दिवशी यावं, इतर दिवशी देखील यावं, माऊलींचं दर्शन घ्यावं, माणसांचे मन हालतात. कळस हा फक्त निमित्त.